कसं करायचं? I guess this is okay. Good morning, Adira. Good morning. ठीक आहे. Bed tea for you. ही बेटी तू माझ्यासाठी आणलीस? Of course तुझ्यासाठी आणली आहे. How sweet. स्वीट नाहीये. म्हणजे तुला जसं आवडतं तसं एकदम शुगरलेस अकॉर्डिंग टू युअर डाएट. Very funny. घे ना ट्राय कर. पण तुला हे सगळं सुचलं कसं? मला का नाही सुचलं? म्हणजे मला माहिती आहे ना माझ्या क्वीन बीला सकाळी बेड टी शिवाय जाग येत नाही. म्हणजे आपला दिवसच सुरू होत नाही ना बेड टी शिवाय. ट्रू, व्हेरी ट्रू. पी 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 सांग मला कशी झाली. ऍक्च्युली झालं असं की घरी कॉफी संपली होती, त्यामुळे मी विचार केला की तुझ्यासाठी बेड टी बनवतो. ठीक आहे ना? इट्स ओके, हे पण चालेल. एवढं काय? पी पी. नो, आधी तू. आधी तू? नो नो, आधी तू. लग्न करून तू आलीस ना, मग तू. ओके फाईन. बर. ऑसम. हा, आल्याचा फ्लेवर असा चहामध्ये एकदम परफेक्ट मिक्स झालाय. थँक्यू. तू पण प्लीज ट्राय कर. हो हो थांब. जो आपला कप आहे ना, सच अ स्टुपिड बॉय. माय गॉड. घे. मी घेतो. Oh my God, Adira, I loved it, yaar. And I love you. I love you too. But I love you more. I love you, yaar, Adira. आटपला का आदिरा? चल ये लवकर ये. आई गेली आहे ना आता. Oh God. So, काय बोलत होते? आई दिरा यार, काय करतेस तू? घाबरलास ना? यू नो व्हॉट, मगाशी आई म्हणत होत्या की आपल्याला काहीतरी हळद उतरवण्याचे खेळ खेळायचे आहेत. एक्साइटिंग नो? Yes, it is. पण मला सांग, तुला मजा येते ना हे सगळं करण्यात? ऑफकोर्स, खूप. मग ठीक आहे. धूपदीपं समर्पयामि, नमस्कारं समर्पयामि. काही कळत नाही अंबीला, म्हणजे लहान आहे का? आणि तुम्ही काय पूजा करत बसलाय? घरच्या सुनेनं पूजा करायची असते माहिती. कालच मी त्यांना अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं, सत्यनारायणाची पूजा झाल्याशिवाय काही असं वेडवाकडं वगैरे काही करायचं नाही. काय चाललंय त्यांचा फाजीलपणा, कसले वागतायत ते. घरामध्ये लहान मुली कोण. सूर्य डोक्यावर आला तरी देखील या बाई अंथरुणातच पडलेले आहेत. सासरी गेल्यानंतर मुलीला पहिल्या दिवशी झोप लागत नाही आणि ही एकदम धाराधूर. सुष्मिताईला सांग, सारखं सारखं माझ्याशी बोलायला येऊन मला त्रास देऊ नकोस म्हणावं. हिचं ऐकण्यात किंवा हिच्याशी बोलण्यात मला काहीही स्वारस्य नाही. आणि दुसऱ्याचा अपमान करणं हा माझा स्वभाव नाही. त्यामुळे ही स्वतःहून माझ्याशी बोलायला नाही आली ना, ते जास्त चांगलं होईल.